दर्शन चांगले झाले, खरंच खूप छान झालं. आणि वाढदिवसाच्या दिवशी दर्शन घेण्यामध्ये तर अजून खूपच छान वाटलंच नव्हतं का मी इथे येणार म्हणून. पण थँक्स टू स्वरूपचे पप्पा. हाय सगळ्यांना, मी प्रिया, तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. तर गाईज, आज आहे माझा बर्थडे, त्यासाठी आम्ही चाललो आहे देवीचे दर्शन घ्यायला कोराडीला. सकाळीच हे बघा, आम्ही सगळेजण रेडी झालो आहे, आणि आता आम्ही जाणार आहोत. चला तुम्हाला पण देवीचे दर्शन करून देते, त्यासाठी व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. चला तर मग. तर आम्ही ना बाईकने जात आहोत. पहिले आमचा प्लॅन ट्रॅव्हल्सने जायचा होता, पण वेळेवरच कॅन्सल झाला, कारण आम्हाला खूपच जास्त टाइम झाला होता. म्हणून आता बाईकने जाण्याचा विचार केला, पण पाळण्याची येण्याची खूपच जास्त शक्यता वाटत आहे. बघू आता येते की काय, तर कुठेतरी थांबून जाता येईल तेव्हापर्यंत. तर आता आम्ही पोहोचलो जामला. अजून अर्धा अंतर बाकी आहे, अर्धाच अंतर आता आम्ही आलेलो आहोत. आणि बाईकवर येण्यासाठी खूपच मज्जा पण येत आहे. पण एक प्रॉब्लेम आहे माझा, की मला झोपच जास्त येते. प्लीज काही याचं सोल्युशन असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. चला चला आता आपण इथूनही आम्ही निघत आहोत. आता अजून किती वेळ लागणार आहे तिथं पोहोचायला तर माहीत नाही, बघू आता. इथून ना नागपूर आता 65 किलोमीटर आहे. तर गाईज, फायनली आम्ही पोहोचलो कोराडीला. आम्ही सकाळी 8:30 वाजता निघलो होतो आणि बघा आता वाजले आहेत 11:15. इतका जवळपास 3-3.5 तास आम्हाला लागले आहेत इथं पोहोचण्यासाठी. तुमचे सकाळपासून माझ्यासाठी इतके सारे बर्थडे विशेष आले, ते बघून खूपच छान वाटलं. एवढे सारे विशेष आहेत का मी ते रिस्पॉन्सच करू शकत नाही आहे. थँक्यू सो मच. पण मी हळूहळू ते आता रिस्पॉन्स करणार आहे. काहीच आम्ही आता पोहोचलो. बघा मंदिर. मी मागच्या वेळेस या मंदिरात आली होती तेव्हा इतकी गर्दी होती, जवळपास दर्शनासाठी आम्हाला 3-4 घंटे लाईनमध्ये लागावं लागलं होतं. पण आता आज माहीत नाही गर्दी आहे की नाही, तर बघूच. बघा समोर इतकी सारी दुकान लाईन असते, बहुत सारी असते. फुल पण येणार का? हो ठीक आहे, 100. आता चप्पल पण इथेच ठेवून देते. आरती घेऊ आणि मग जाऊ मंदिरमध्ये. बॅग पण ठेवता येते का? इथे बॅग पण ठेवता पण आपण सोबतच घेऊन जाऊ बॅग. मला फुल पाहिजे का? दोन का? आरतीची आता थाली घेतलेली आहे. चला आता आपण जाऊ मंदिरामध्ये पूजा करायसाठी. चला. बघा आम्ही पोहोचलो आता मंदिरमध्ये. पाण्यात उभी होती त्या बाजू म्हणते इकडे या म्हणे लवकर. हो 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 हो. कुठे ठेवायचं? ठीक आहे, हे इकडे. त्याचा शूज स्टँड मध्ये ठेवा म्हणते, आम्ही बॅग मध्ये ठेवलो होतो. ठेवा बॅग मधून काढून. मी मागच्या वर्षी जवळपास आता 1 वर्ष होता तेव्हा आली होती. इतकी गर्दी होती भयंकर. एक मिनिट एक स्टेप समोर जायसाठी लागत होतं ना. आज बिलकुल काहीच गर्दी नाही आहे. मस्त छान असं फुलं आहे. इतकं छान वाटत आहे, शांत शांत. वाव, तुम्हाला दाखवते बघा. इकडे मंदिर आहे, खूपच छान. तुम्ही जर आले नसणार तर एकदा नक्कीच या इथे. बहुत मस्त. तुम्हाला पण आता देवीचे दर्शन करून देते आणि मी पण करते. वाव, मी किती एक्साइटेड आहे तिथे जाण्यासाठी. चला. आमचे दर्शन वगैरे झाले, पण तिथे कॅमेरा काही अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे शूट काही करता नाही आले. पण तुम्हाला इथून दाखवतो. बघा, तुम्ही पण दर्शन करून घ्या.
हे बघा सगळी बाबा ते उचला. आतमध्ये कॅमेरा काही अलाउ नव्हतं. हे बघा देवी, दर्शन करून घ्या. मग मी तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवते. बघा छान छान. आणि पाऊस पण लागलाच आम्हाला बारीक बारीक इथे. बरं झालं इथंपर्यंत काहीच पाऊस नाही आलं आणि इथे आल्याबरोबर पाऊस लागलं. थँक गॉड का आम्ही इथंपर्यंत पोहोचलो. मी तुम्हाला देवीचे चरण पादुका दाखवते. चला, हे इथे आहे शिव मंदिर. चला इथे पण नमस्कार करू आपण. तेच बरोबर नमस्कार करायला. झाले दर्शन वगैरे. आता गेले स्वरूपचे पप्पा. मस्त शिवलिंग पण आहे इथे. मी तुम्हाला दाखवतो ओटीचं सामान. हे बघा, और इतका मोठा नारळ. हे बघा, हा नारळ खूपच मोठा नारळ आहे. हळद कुंकू आणि ते बघा केळी. पूर्ण इथे ओटीचं सामान आहे. चरण पादुका. हे बघा चरण पादुका देवीची. सब रियल का होगा है ना. हा, इतकं छान वाटलं देवीचे दर्शन करून. खूपच छान वाटलं आणि इथे इतकं शांत शांत आहे ना, तिथंच राहूशं वाटत आहे. हे बघा, तर वर आहे महाप्रसाद. त्याच्यासाठी आता आम्ही चाललो. चला बघू आता काय आहे. तर आम्ही काही शोर नाही आहेत, पण सांगितले कोणीतरी, त्याच्यामुळे आम्ही जात आहोत. बघू आहे की नाही. तर नसेल तर काही प्रॉब्लेमच नाही म्हणा. बिचारे स्वरूपचे पप्पा यार, त्याला पकडून साहेब तो चालतच नाहीये. थकून गेले असं. बहुत सारे जण आहेत तर वर. आय थिंक इथं पैसे देऊन नाही वाटते. बघू आता. आम्हाला आधी खालून कुपन घेऊन यायचं होतं, पण आम्ही डायरेक्ट वरच आलो. तर आता अजून खाली चालू कुपन घेण्यासाठी. काय यार, 3 वेळा जाणं येणं खाली वर. चला कुपन घेऊन येऊ आता, मगच एंट्री भेटणार, नाही तर भेटणार नाही. आम्ही बाहेर आलो होतो आणि बाहेर मस्त अशी सुंदर अशी मूर्ती आहे. हे बघा किती छान आहे ना. आता परत चाललो आम्ही तिथे जेवण करायला. आम्ही टोकनच घेतलेलं नव्हतं, तर आता टोकन घेणार आणि मग जाणार जेवण करायला. चला मग आता टोकन घेऊ. पाऊस आता थांबला, थोडा थोडाच येत आहे. बघू, पण दर्शन चांगले झाले. खरंच खूप छान झालं. आणि वाढदिवसाच्या दिवशी दर्शन घेण्यामध्ये तर अजून खूपच छान वाटलं. वाटलंच नव्हतं का मी इथे येणार म्हणून. पण थँक्स टू स्वरूपचे पप्पा, काही इथे मला यांनी घेऊन आले. मला ना केक वगैरे कट करायचं नव्हतं. मग यांनी म्हटलं की आपण कुठेतरी जाऊ. तर मी म्हटलं की चला आपण देवीचेच दर्शन करून येऊ. मग म्हणून आम्ही इथे आलो. चला आता टोकन घेते. इथे कुठेतरी घ्यायचं वाटते. हां, कूपन घेतलं. चला आता. आणि पर पर्सन 50 रुपीज आहे. आम्हा दोघांचे 100 रुपीज लागले होते. चला आता. तर आमचं जेवण झालं आणि 50 रुपयामध्ये खरंच इतका छान जेवण होता. वरण, कोबीची भाजी, भात, पोळी आणि शिरा पण होता. आणि अनलिमिटेड जेवण होता खरंच. आणि स्वच्छतेचा तर इतका लक्ष ठेवलं आहे का खूपच छान जेवण. आणि खरंच जर तुम्ही इथे याल ना, नक्कीच एकदा इथं जेवण करा. आता आम्ही निघत आहोत इथून. आता जाणार आहोत राम मंदिरकडे. राम मंदिर पण बघून येऊ आता. ह्या आलोच आहोत तर
जवळच आहे, इथे लागूनच आहे. चला मी तुम्हाला समोरून मंदिर दाखवते. हे बघा, असा काहीतरी लुक आहे. किती छान आहे. आणि इथे सेल्फी पॉईंट पण बनवलेले आहेत, तुम्ही सेल्फी पण काढू शकता इथे. मस्त आहे. वाव. आणि हे बघा वरचं. शायद आज पाऊस चालू आहे म्हणून गर्दी नसू शकते, पण मी मागच्या वेळेस आली होती तेव्हा इतकी गर्दी होती का बाप रे. मी इमॅजिन सुद्धा केली नव्हती की आज गर्दी नसणार म्हणून. पण थँक गॉड आमचे लवकरच दर्शन झाले करून. आता आम्ही चाललो आहे राम मंदिरकडे. आता इथून शूज वगैरे घेणार आणि मग जाणार मंदिरकडे. आता आम्ही श्रीराम मंदिरमध्ये जात होतो आणि रस्त्यात बिलकुल साईडलाच आहे श्रीराम मंदिरच्या जवळच एक हनुमानजीची एवढी मोठी मूर्ती आहे, तुम्हाला दाखवते. बघा किती फीट असेल माहीत नाही, पण खूपच जास्त मोठी आहे. मी मागच्या वेळेस आली होती तेव्हा कामच चालू होतं. आता ऑलमोस्ट काम झालेलंच आहे. आणि बघा खाली पाणी आहे पूर्ण, जिकडे तिकडे पाणी आहे आणि वरती मूर्ती आहे मधामध्येच. आणि हे बघा श्रीराम मंदिर. आता आपण इथे जाणार आहोत. मी तुम्हाला इथे पण घेऊन जाते. हे बघा आणि इथेच बिलकुल आहे मंदिर.